दादा, तिळाचे लाडू मी केलेत हा, रात्रभर जागून. आतापर्यंत हे 3दा बोललेस नर्मदा. आम्हाला सगळ्यांना पाड झालंय. पण ते तू केलेले लाडू आहेत कुठे? आणते ना, लगेच आणते. नर्मदा थांब. मीराला येऊ दे. दादासाहेब, मीरा आली की तिला हलव्याचे दागिने घालून तिचे फोटो काढायचे. मग तीच देईल सगळ्यांना लाडू. अथर्व थांब जरा. अनन्या, हलव्याचे दागिने घेऊन ये जा. अनन्या जा बाळा. अथर्व, हे हलव्याचे दागिने मीराला घाल. आई, मीच घालायचे आहेत का? ओरडा खाशील हा माझा. आईचं ऐकणार नाहीयेस. खेळ तुया खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुया मैतर. माझा माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. माझे बाबा कधीच खोटं बोलणार नाहीत. फुक्या सपनात जागती या रातर, खेळ तुया खेळ म्हणजे माझी आई खोटं बोलते. उगा जीव जाळ तुया मैतर. कुण्या रागान केला या गातर, फुक्या सपनात मीरा, तू माणूस ओळखायला चुकतीयस. मैतर. हो हुर हुर लागली या उगा मन जाळी, जीव झुर तू या डोळ आसवाच गाळी. मैतराच्या पीर माझी जाण तुला नाही, तरी जळ तुझ्या जीवकार तुझ्या पायी. कुठ गेला कसा कुणा ठावर, विसरून मैतरीचा गावर. कुण्या रागान केला या गातर, फुक्या सपनात जागती या रातर. खेळ तुझ्या खेळ असा मैतर, उगा जीव जाळ तुझ्या मैतर. छान दिसतेस. फोटो काढ ना त्या दोघांचे. आजी, मी काढते. मी आहे ना मोठी फोटोग्राफर. हो का? काढ. बाबा, तुझा फोन दे. आई बाबा, तुम्ही दोघं किती लांब लांब आहात, थोडं जवळ या ना. बाबा, आईच्या खांद्यावरती हात ठेव. स्माइल करा ना. आता नेक्स्ट पोस्ट. हात हातात घ्या आणि एकमेकांकडे बघा.
मीरा, वेदा तुमच्या दोघांमधला धागा आहे. तिच्यासाठी का होईना, पण तुम्हा दोघांना कधीच दूर जाता येणार नाही. नको वेदा, खूप काढलेस फोटो, बस झाले आता. हं? वेदा ये, बस इकडे बस. चला चला, झालंय ना आता. मी मस्तपैकी आता लाडू घेऊन येते. आले. आण लाडू आण. तुला स्वतःचं वाटोळं करून घ्यायची खूप घाई झालेली दिसतेय. नर्मदा तिने केलेले लाडू खाऊ घालायला खूपच उत्सुक आहे. बघू तरी काय आहे असं त्या लाडवांमध्ये. कडीलिंबासारख्या माणसाने जरी खाल्ले ना तरी तो गोड बोलायला लागेल. तू तर खाच. मीरा, तूच वाट लाडू सगळ्यांना. आणि लाडू वाटताना गोड गोड बोला असं म्हण. सध्या सगळ्यांना गरज आहे त्याची. घे. दादासाहेब नमस्कार. देवी आई तुझं भलं करो.